नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की हेरिडिटी आणि इव्होल्यूशनमध्ये जे काही हेरिडिटी म्हणजे काय किंवा सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिसपर्यंतच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिल्या होत्या. तर मग बघा, या लेक्चरचा हा पार्ट 2 आहे. पार्ट फर्स्ट जो आहे तो आपल्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे. तो सर्वप्रथम तुम्ही पाहून घ्या. जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तो पार्ट जो आहे तो सर्वप्रथम पहा आणि हा नंतर पहा. ठीक आहे. तर मग बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं रे, तर व्हॉट इज हेरिडिटी. हेरिडिटीज आपण कशाला म्हणत असतो रे, तर दी ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन किंवा पॅरेंट्स टू दी ऑफस्प्रिंग, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर हेरिडिटी असं म्हणत असतो. म्हणजेच जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे जो काही तुमच्या केसांचा कलर असेल, स्किनचा कलर असेल, तुमच्या डोळ्यांचा कलर असेल, तुमच्या नाकाचा शेप असेल, जे पण काही बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे म्हणजेच पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होण्याच्याच प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो तर हेरिडिटी असं म्हणत असतो. त्यालाच आपण अनुवंशिकता असं देखील म्हणत असतो. तर मग बघा, नंतर आपण पाहिलं होतं की काही गोष्टीचं रिकॉल देखील केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर व्हॉट इज ट्रेट कशाला म्हणतो आपण, व्हॉट इज इनहेरिटन्स, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. किंवा क्रोमोझोम म्हणजे काय, DNA म्हणजे काय, किंवा हे वेगवेगळे सायंटिस्ट ज्यांनी याच्यामध्ये कंट्रीब्युशन दिलेलं आहे. तर मग आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज सेंट्रल डोग्मा, व्हॉट इज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सो स्टुडंट्स बघा, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस हे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे. यावरती तुम्हाला अबाउट 3 मार्क्सला हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. हा कन्फर्म विचारला जातो, म्हणजे महत्त्वाचा आहे आणि 3 मार्कांपर्यंत तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. तर मग बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही डेफिनेशन काय लिहिणार, तर दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन. यामध्ये काय होत आहे रे, तर सिंथेसिस होत आहे कशाचं, तर प्रोटीनचं फॉर्मेशन होत आहे बाय DNA. कोणापासून, तर DNA पासून थ्रू RNA इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा ऑफ दी प्रोटीन सिंथेसिस. बघा, हे एकदम सोपी आणि सिंपल अशी डेफिनेशन आहे, जी की मी तुम्हाला आता बघा याच्यावरून इलॅबोरेट करून दाखवते. कशाचं फॉर्मेशन होत आहे, तर हा प्रोटीन, हा काय आहे तर एक प्रोटीन आहे. ठीक आहे, हा तुमच्या प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. तर मग प्रोटीनचं फॉर्मेशन होत आहे कोणा थ्रू, DNA थ्रू होत आहे. म्हणजेच दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम DNA थ्रू RNA कोणाच्या मदतीने होत आहे, तर RNAच्या मदतीने होत आहे. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर सेंट्रल डोग्मा ऑफ दी प्रोटीन सिंथेसिस. सो डिअर स्टुडंट्स, तर मग बघा, ही डेफिनेशन तुम्ही मस्तपैकी 1 मार्कला ही डेफिनेशन येईल. आणि त्यानंतर जे काही ट्रान्स्क्रिप्शन असेल किंवा ट्रान्सलोकेशन असेल किंवा ट्रान्सलेशन असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पण तुम्ही त्या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे यावरती जो काही कुठलाही आणि कसलाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर मग बघा, यामध्ये काय होतं, तर जेव्हा DNA पासून RNAचं फॉर्मेशन होत असतं, DNA पासून RNAचं फॉर्मेशन होत आहे, मग या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आणि RNA पासून प्रोटीनचं जे काही सिंथेसिस होत आहे त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. नीट लक्ष द्या परत, ही सेंट्रल डोग्मा ऑफ दी प्रोटीन सिंथेसिस ही जी काही प्रोसेस आहे ही पूर्णच्या पूर्ण 3 प्रोसेसमधून जाते. 3 प्रोसेसमधून पहिली होते ट्रान्सक्रिप्शन, नंतर ट्रान्सलेशन आणि लास्ट वन असते ट्रान्सलोकेशन. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतं, तर बघा, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे जास्त काही नाही, एकदम सिंपल आणि सोपं. बघा, हा तुमचा DNA आहे. DNA पासून कशाचं फॉर्मेशन होत आहे, DNA पासून काय बनत आहे तर RNA बनत आहे. आणि RNA पासून प्रोटीन बनत आहे. RNA पासून काय बनत आहे तर प्रोटीन बनत आहे. तर DNA पासून RNA बनण्याच्या प्रोसेसला मी काय म्हणत आहे, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत आहे. व्हॉट, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणते. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणते. दी फॉर्मेशन और सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA, यालाच आपण काय म्हणणार तर ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार. सो व्हॉट इज ट्रान्सलेशन. बघा, आता mRNA पासून, आता mRNA पासून प्रोटीनचं फॉर्मेशन होत आहे. mRNA पासून प्रोटीनचं फॉर्मेशन होत आहे, यालाच मी काय म्हणते तर ट्रान्सलेशन असं म्हणते. व्हॉट, ट्रान्सलेशन. तर मग बघा याच्यामध्ये काय होत आहे तर DNA पासून RNAचं फॉर्मेशन होते, त्याला आपण काय म्हणतो तर
ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आणि RNA पासून जेव्हा प्रोटीन फॉर्म होतोय तेव्हा आपण त्याला ट्रान्सलेशन असं म्हणतो. एकदम सोपं, एकदम सिंपल. ठीक आहे. तर मग बघा आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो, तर याची डेफिनेशन कशी तयार करू शकतो. तर बघा आता याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे याची डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्ही हे एक्सप्लेन करा छानपैकी, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. तर मग बघा पहिलं आहे ट्रान्सक्रिप्शन. दी सिंथेसिस ऑफ mRNA फॉर्म DNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे कशाचं फॉर्मेशन होत आहे, तर RNAचं फॉर्म होत आहे. कोणापासून, तर DNA पासून. आणि ही संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती कुठे होत असते, तर न्यूक्लियसमध्ये होत असते. ठीक आहे. मग मला सांगा DNA कुठे प्रेझेंट असतो, जे काही जीन्स कुठे प्रेझेंट असतात, मग जे काही तुमचे कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतात ते जीन्स कुठे असतात, हे कुठे असतात, तर आपल्या न्यूक्लियसमध्ये असतात. आणि ही जी काही ट्रान्सक्रिप्शनची संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती कुठे होत असते, तर आपल्या न्यूक्लियसमध्येच होत असते. ठीक आहे. तर मग बघा याच्यामध्ये काय होतं, तर सिंथेसिस ऑफ mRNA फॉर्म DNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. आणि ही जी काही प्रोसेस आहे ही कुठे होते, तर न्यूक्लियसमध्ये होते. आणि याच्यामध्ये तुम्ही अजून एक तिसरं वाक्य टाकू शकता, ते म्हणजे DNA पासून काय बनतोय, तर RNA बनतोय. ठीक आहे. हे पण तुम्ही त्या ठिकाणी इन्क्लूड करू शकता. मग नेक्स्ट प्रोसेस आहे दॅट इज अ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, सो ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं, तर नीट लक्ष द्या व्यवस्थित इकडे. तर ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं रे, तर हा जो आता इथे तयार झालेला RNA आहे, जो न्यूक्लियसमध्ये तयार झालेला आपला RNA आहे, हा जो RNA आहे हा काय करतो रे, तर आपल्या बाहेर म्हणजेच सायटोप्लाझममध्ये एंटर करतो. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर तो RNA जातो. म्हणजेच कुठे जातो, तर सायटोप्लाझममध्ये जातो, जो सेलचा सायटोप्लाझम असतो. मग सायटोप्लाझममध्ये काय असतात, तर अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग बघा इकडे तिकडे सायटोप्लाझममध्ये सगळीकडे काय असतात, तर अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. मग हा जसा बाहेर येतो, हा बाहेर आल्यानंतर इथे काय कोणते मॉलिक्युल्स असतात, तर रायबोसोम्सचे जे काही मॉलिक्युल्स आहेत याच्यावरती, या mRNA वरती काय होतात रे, तर येऊन चिपकतात. ठीक आहे. हा जसा बाहेर येतो तसा याच्यावरती जे काही रायबोसोमचे मॉलिक्यूल आहेत ते रायबोसोमचे मॉलिक्यूल या mRNA वरती येऊन बसतात. आणि हेच रायबोसोमचे मॉलिक्यूल काय करतात रे, तर जो काही अमिनो ॲसिड आहे, एक अमिनो ॲसिड, दोन अमिनो ॲसिड, तीन अमिनो ॲसिड, ह्या अमिनो ॲसिडला जोडण्याचं, ह्यांना बाइंड करण्याचं काम कोण करत असतो, तर हा तुमचा कोण, रायबोसोम करत असतो. आणि ह्या अमिनो ॲसिडमधला हा जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्ये सगळीकडे अमिनो ॲसिड्स पसरलेले आहेत. मग ह्या अमिनो ॲसिड्सला या अमिनो ॲसिड्सला या रायबोसोमकडे घेऊन येण्याचं काम कोण करत असतात रे, तर हे तुमचे tRNA करत असतात. ठीक आहे. हे महत्त्वाचं काम आहे. tRNA काय करत असतात रे, तर जे पण काही तुमचे अमिनो ॲसिड्स आहेत हे इथे रायबोसोम्सकडे घेऊन येण्याचं काम कोण करत असतात, तर हे तुमचे tRNAचे मॉलिक्यूल करत असतात. मग tRNA काय करतो, जे काही अमिनो ॲसिड्स आहेत हे आपल्या या mRNA कडे घेऊन येतो. आणि रायबोसोम काय करतो, तर जे पण काही अमिनो ॲसिडचे जे काही मॉलिक्यूल आलेले आहेत त्यांना एकमेकांना बाइंड करून ठेवण्याचं काम करतो. आणि एक अमिनो ॲसिड, दोन अमिनो ॲसिड, तीन अमिनो ॲसिड अशा प्रकारचे काय बनते, तर अशा प्रकारचा एक बॉन्ड तयार होतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो रे, तर पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर पेप्टाइड बॉन्ड असं त्या ठिकाणी म्हणत असतो. तर मग बघा याच्याबद्दल आपण कसं लिहू शकतो ते, तर दी फॉर्मेशन ऑफ दी अमिनो ॲसिड चेन फ्रॉम दी इन्फॉर्मेशन ऑफ दी mRNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. बरोबर आहे. ठीक आहे. आणि मग परत काय लिहू शकतो रे, तर वन अमिनो ॲसिड बाइंड्स विथ दी अनदर. म्हणजे एक अमिनो ॲसिड, दोन अमिनो ॲसिड, तिसरा अमिनो ॲसिड एकमेकांसोबत काय होतात रे, तर बाइंड होतात. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर हेल्प्स टू दी पॉलीपेप्टाइड बॉन्ड. आणि ह्याच बॉन्डला आपण काय म्हणत असतो, तर पॉलीपेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. ओके. इट टेक्स प्लेस इन दी सायटोप्लाझम. आणि ही संपूर्ण प्रोसेस कुठे होते रे, तर सायटोप्लाझममध्ये, जो सेलचा सायटोप्लाझम असतो त्या ठिकाणी होत असते. मग याच्यामध्ये अजून काय होत आहे रे, तर RNA पासून कशाचं फॉर्मेशन होत आहे रे, प्रोटीनचं. ठीक आहे. जो प्रोटीन कशासाठी मदत करतो, जो DNA असतो, तुझी हाईट किती असली पाहिजे, तुझा कलर कसा असला पाहिजे, किंवा तुझे केस जे आहेत ते कसे असले पाहिजे, म्हणजे केसाचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, ही सगळी इन्फॉर्मेशन DNA कडे जरी असली तरी ती इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म कोण करत असतं, तर तो असतो प्रोटीन. म्हणून आपल्या म्हणजे जो काही प्रोटीन असतो तो काय असतो रे, तर बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. आपण त्याला म्हणतो की बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. कारण आपल्या पूर्ण जे काही शरीराचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर
कोण डिसाईड करत असतं तर प्रोटीन डिसाईड करत असतं. जी पण काही DNA जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्च्युअलमध्ये कोण इम्प्लिमेंट करत असतो तर प्रोटीन करत असतो. सो प्रोटीन जो आहे तो महत्त्वाचा असतो. मग याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये ट्रान्सलेशनमध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन होतं. बघा प्रोटीनचं फॉर्मेशन होतं, याच्यामध्ये काय होतं तर प्रोटीनचं फॉर्मेशन होतं कोणा थ्रू होतं तर mRNA थ्रू, आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर ट्रान्सलेशन असं म्हणत असतो. ठीक आहे, एकदम सोपं आहे. मला वाटतं की ही जी काही प्रोसेस आहे ही सर्वांना या ठिकाणी समजली असावी. ठीक आहे, मग लास्ट वन आहे दॅट इज अ ट्रान्सलोकेशन. ठीक आहे, मग तुम्ही सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डेफिनेशन लिहा छानपैकी. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे मस्त असं तुम्ही 1 बाय 1 तुम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित डिस्क्राईब करा. आणि त्यानंतर ही जी काही तुम्ही डायग्राम आहे ही डायग्राम देखील तुम्ही काढू शकता. ठीक आहे, मग व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. मग ट्रान्सलोकेशन म्हणजे काय होतं तर विद्यार्थी मित्रांनो, तर मग पहा हे जे काही रायबोझोम्स मॉलिक्यूल आहेत, एक आता आपण हे बघा इकडे, आता इथे आपली काय आहे ही mRNA ची एक चेन आहे. मग ह्या mRNA वरती कोण येऊन बसले, रायबोझोमचे मॉलिक्यूल येऊन बसले. मग ह्या mRNA वरती असे छोटे 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 न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. मग 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो काही ग्रुप असतो त्यालाच मी काय म्हणते रे तर कोडॉन असं म्हणते. काय म्हणते मी त्याला, कोडॉन असं म्हणते. जो mRNA वरती 3 न्यूक्लिओटाइड्सचे प्रेझेंट 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो काही ग्रुप असतो त्यालाच आपण कोडॉन म्हणतो. मग ह्याच mRNA वरती कोण प्रेझेंट असतात रे तर रायबोझोम्स मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. मग हे रायबोझोम मॉलिक्यूल एका कोडॉनकडून दुसऱ्या कोडॉनकडे, दुसऱ्या कोडॉनकडून तिसऱ्या कोडॉनकडे, तिसऱ्या कोडॉनकडून चौथ्या कोडॉनकडे, म्हणजेच दी ट्रान्सफर ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ दी mRNA टू दी अनदर एंड ऑफ दी mRNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. म्हणजेच काय होतं तर ट्रान्स म्हणजे जागा बदलणे, मुवमेंट करणे, आणि लोकेशन म्हणजे काय, जे पण काही प्लेस आहे एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे जे काही रायबोझोम मॉलिक्यूल आहे तर एका mRNAच्या टोकाकडून दुसऱ्या mRNAच्या टोकाकडे काय होत आहेत तर ट्रान्सलोकेट होत आहेत. यालाच आपण काय म्हणत असतो तर ट्रान्सलोकेशन असं म्हणत असतो. दी मुवमेंट ऑफ दी रायबोझोम मॉलिक्यूल फ्रॉम वन एंड ऑफ दी mRNA टू दी अनदर एंड ऑफ दी mRNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. ओके, एकदम सिंपल अशी प्रोसेस आहे. याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ह्या संपूर्ण गोष्टी मला आशा आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या असतील. तर मग विद्यार्थी मित्रांनो पहा, हे कोडॉन तर तुम्हाला समजले, जे काही आपली ही अमिनो ॲसिडची चेन आहे. ठीक आहे, मग ह्या अमिनो ॲसिडच्या चेनवरती ही आपली mRNAची जी काही चेन आहे, मग ह्या mRNAच्या चेनवरती हा 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो काही ग्रुप असतो त्याला आपण कोडॉन असं म्हणतो. जो 3 न्यूक्लिओटाइड्सचा ग्रुप असतो त्याला आपण कोडॉन म्हणतो. आणि जो काही एक्झॅक्टली अपोजिट, याच्या एक्झॅक्टली अपोजिट जो tRNA वरती 3 न्यूक्लिओटाइड्सचा ग्रुप असतो त्याला आपण अँटीकोडॉन असं म्हणत असतो. बघा याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे ही जी अशी तुमची चेन आहे याच्या एक्झॅक्टली अल्टरनेटिव्ह, म्हणजे याच्यावरती अशी एक्झॅक्टली अल्टरनेटिव्ह जी काही आपली अशा प्रकारची tRNAची जी काही चेन असते आणि त्या tRNA वरती जे पण काही 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो त्याला आपण अँटीकोडॉन असं म्हणतो. आणि जो mRNA वरती 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो त्यालाच आपण कोडॉन असं म्हणतो. समजलं असेल व्यवस्थित. व्हॉट इज कोडॉन, व्हॉट इज अँटीकोडॉन, व्हॉट इज ट्रान्सलोकेशन, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ठीक आहे, मला आशा आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित छानपैकी समजल्या असतील. ठीक आहे, तर मग बघा आता आपल्याला पुढं बघायचं आहे व्हॉट इज म्युटेशन. तर मग बघा म्युटेशन म्हणजे काय होतं रे तर आपले जे काही इव्होल्युशन असतं हे इव्होल्युशन कसं होतं रे तर ग्रॅज्युअल होतं, म्हणजेच खूप दिवसांपासून होतं. म्हणजे आपण एक चिंपांझीसारखे व्यक्ती दिसत होतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचा पूर्वज म्हणतो की आपण मंकी असेल किंवा चिंपांझी असेल, त्याच्यापासून आपल्याला माणूस होण्यासाठी कितीतरी लाखो वर्षांचा कालावधी जो आहे तो त्याच्यामध्ये घालावा लागला. पण हा जो चेंज असतो किंवा म्युटेशन जे असतं हा कसा असतं तर लगेच चेंज होत असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये सडन म्हणजे एकदम असं पटकन लगेच चेंज होत असतो न्यूक्लिओटाइडच्या पोझिशनमध्ये, त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. तर मग बघा म्युटेशन म्हणजे काय होतं रे तर
म्युटेशन म्हणजे काय होतं त्याचे डेफिनेशन आहे आणि हा जो क्वेश्चन आहे हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. हा एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जातो म्हणजे जातोच. एका मार्कासाठी म्युटेशनचे डेफिनेशन बऱ्याचदा तुम्हाला या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारलेले आहे. सो ही डेफिनेशन व्यवस्थित करून घ्या आणि एकदम सोपा पॉईंट आहे. म्युटेशन म्हणजे काय होतं रे तर दी चेंजेस इन दी न्यूक्लियोटाइड पोझिशन ऑफ दी जीन इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. म्हणजे काय होतं बघा, आता ही एक तुमची काय आहे अशा प्रकारची काय आहे तर ही एक mRNAची चेन आहे. मग यामध्ये काय असतं तर हे तुमचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. मग ह्या न्यूक्लियोटाइड्समध्ये हा थायमिन असेल, ॲडेनाइन असेल किंवा सायटोसिन असेल, ग्वानिन असेल, हे तुमचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ठीक आहे. मग हे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. मग याच्यामध्ये काय होतं तर हा म्हणजे काहीतरी सडन चेंजेस होतात. जेव्हा DNA ने सांगितलं असतं की त्याची हाईट किंवा तुझ्या मुलाची हाईट काय कर एवढी फूट कर, 6 फूट कर, पण तेव्हा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती घेऊन जात असताना काहीतरी न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये काहीतरी चेंज होतो, सडन चेंज होतो कोणत्या तरी प्रोसेसमध्ये. मग ह्याच्यामुळे काय होतं तर हे जे काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स काय होतो तर चेंज होतो. म्हणून काय होतं रे तर म्हणजे जी काही आपली आता DNA ने सांगितलं असेल की त्याची हाईट 6 फूट कर, मग ह्या चेंजमुळे काय होतं तर त्याची हाईट काय होऊ शकते 10 फूट होऊ शकते. म्हणजेच जो काही सडन चेंज आहे न्यूक्लियोटाइडच्या पोझिशनमधला ऑफ दी जीनवरची जे काही न्यूक्लियोटाइड्सचे जे काही पोझिशन आहे यांची पोझिशन काय होते तर चेंज होते. त्यामुळे जे काही कॅरेक्टर आहे ते ॲबनॉर्मल होतं. त्यालाच आपण काय म्हणत असतो तर म्युटेशन असं म्हणत असतो. तर मग बघा आता जो काही DNA आहे एक नॉर्मल DNA आहे. मग एका नॉर्मल DNA पासून काय तयार होतं तर एका नॉर्मल DNA पासून एक नॉर्मल प्रोटीन तयार होतं. एक काय होतं नॉर्मल प्रोटीन तयार होतो. ठीक आहे. मग आता एक ॲबनॉर्मल DNA आहे बघा, ॲबनॉर्मल DNA आहे. मग ॲबनॉर्मल DNA मुळे काय होईल ॲबनॉर्मलच प्रोटीन देखील तयार होईल. ठीक आहे. म्हणजेच ॲबनॉर्मल DNA मुळे काय होईल रे ॲबनॉर्मलच प्रोटीन त्या ठिकाणी काय होईल तयार होईल. ओके. मग याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर म्युटेशन असं म्हणत असतो. म्हणजेच दी सडन चेंज ऑफ दी पोझिशन ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ दी जीन इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर म्युटेशन असं म्हणत असतो. आणि हा महत्त्वाचा आहे, तुम्हाला एक्झाममध्ये एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये तुम्ही अबाउट 4 मार्क जे आहेत त्या 4 मार्क तुम्ही फिक्स करू शकता. तर मग ती कशी बघा, आपण आता काय काय पाहिलं या लेक्चरमध्ये, आपण काय काय पाहिलं तर मग बघा यामध्ये आपण पाहिलं की जे काही व्हॉट इज सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय होतं. नंतर आपण पाहिलं की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय किंवा ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. नंतर आपण पाहिलं की ट्रान्सलेशन म्हणजे काय. ठीक आहे. तर मग बघा तुम्हाला मला आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर या क्वेश्चनचा आन्सर जे आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. व्हॉट इज दी करेक्ट सिक्वेन्स ऑफ इन्फॉर्मेशन नो फ्लो इन दी सेंट्रल डोग्मा. या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. ठीक आहे. तर मग बघा यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी म्हणजेच युनिट टेस्टसाठी या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत या कॉन्सेप्ट समजतील. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. जर का कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.